नमस्कार, मी शफीक पटेल, आझाद रिक्षा चालक संघटना संस्थापक अध्यक्ष. रिक्षा चालक मित्रांना मी आवाहन करू इच्छितो की आज मीटर दरवाढ सुरू होऊन जो 25 मीटर झालेला होता त्याला 2 वर्ष पूर्ण झालेली आहे आणि बाहेर रिक्षा चालकांमध्ये ही भीती निर्माण केली जात आहे की मीटर पासिंग वेळेवर न केल्यास तुम्हाला आजही 2000 रुपये दंड भरावा लागणार आहे. तर असा कोणताही प्रकार नाही आहे. रिक्षा चालकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. 2000 रुपये दंड नाही आहे. ज्या लोकांनी अगोदर मीटर पासिंग केलेली आहे त्यांच्याकडे ओरिजिनल मीटर पावती किंवा ओरिजिनल मीटर पावतीची झेरॉक्स पण असेल तरीसुद्धा त्याच्यावर एकही रुपया दंड न भरता तुम्ही नवीन मीटर पासिंग करून घेऊ शकता. ज्या लोकांनी याच्या अगोदर मीटर पासिंगच केलेली नाही आहे त्यांच्यासाठी 2000 रुपये दंड हा अजूनही लागू आहे. परंतु आज आम्ही थोड्या वेळापूर्वी प्रादेशिक परिवहन अधिकारी सौ अर्चना गायकवाड मॅडम यांची भेट घेतली असता त्यांनी आम्हाला असं आश्वासन दिलं, शब्द दिलेला आहे की हा जो 2000 रुपयाचा जो दंड आहे तो बंद करण्यासाठी आम्ही RTO कमिटीमध्ये प्रस्ताव दिलेला आहे आणि याचा निर्णय जे कलेक्टर साहेब RTA म्हणजे प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाचे अध्यक्ष आहेत ते याच्यावर निर्णय घेतील असं त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे. म्हणजे आपण संघटनेमार्फत जो आवाज उठवलेला आहे की रिक्षा चालकांची जे लूटमार होते मीटर पासिंगच्या वेळेला तर ती लूटमार थांबवावी. हा जो 2000 रुपयाचा दंड आहे तो दंड बंद करावा आणि ज्या रिक्षा चालकांची मीटर पावती गहाळ झालेली आहे त्यांना सुद्धा आता 2000 रुपये ते पेनल्टी म्हणून दंड म्हणून मागत आहेत. तर त्यांना दंड भरण्याची गरज नाही. त्यांच्याकडे फक्त झेरॉक्स असेल तर एक FIR किंवा प्रतिज्ञापत्र ॲफिडेव्हिट हे बनवून एकही रुपया दंड न भरता ते पासिंग करून घेऊ शकतात. परंतु ज्यांच्याकडे ओरिजिनल मीटर पावती आहे त्यांनी कोणत्याही प्रकारे घाबरण्याचं कारण नाही आहे. त्यांनी त्यांची ओरिजिनल मीटर पावती व आजच्या तारखेला बनवलेली नवीन मीटर पावती हे घेऊन पासिंग ट्रॅकला जा. तुमची मीटर पासिंग काही एकही रुपया दंड न करता होऊ शकते. यासोबत आमचे काही रिक्षा चालक सभासद सहकारी आहेत हे सुद्धा आपले मत मांडतील. नमस्कार, मी तुषार पवार, प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकाऱ्यांना विनंती आहे की आज 2 वर्ष पूर्ण झाले कॅलिब्रेशन करून. आता इथून पुढं रिक्षा मीटरचं जे पासिंग करायचं आहे, रिन्युअल करायचं आहे, तर त्याच्यासाठी फक्त पुण्यामध्ये 1,34,000 रिक्षा चालकांसाठी फक्त एकच ट्रॅक उपलब्ध आहे. तरी परिवहन अधिकाऱ्यांना विनंती केली आहे की आपण 4 ते 5 ठिकाणी ट्रॅक उपलब्ध करून द्यावे. तर त्यामुळे रिक्षा चालकांची होणारी हेळसांड वेळ यामध्ये बचत होऊन जाईल आणि जी काही होणारी लूटमार ती पण थांबेल. तरी अधिकाऱ्यांशी चर्चा झालं तर मी हे सांगितलं आम्ही निश्चित यावर तोडगा काढू आणि 2000 रुपयाच्या बाबतीत आहे की जो दंड आकारलेला आहे त्याबाबत ज्यांची पावती हरवली आहे त्यांना FIR आणि ॲफिडेव्हिट करून द्यावं अशी आम्ही त्यांना मागणी केलेली आहे. आझाद रिक्षा संघटना पुणे शहर संघटना ज्यावेळेस मीटरपासून रिक्षा चालक तिथं ट्रॅकवर जातात तिथं असणारे जे पोरांचा धुमाकूळ घालतात आणि रिक्षा चालकांना घाबरून सोडतात की एवढा खर्च येईल तेवढा आवाजाशिवाय पैसा त्याच्याकडे वसूल केला जातो आणि 1 तासानंतर त्यांना पावती मिळते आणि त्या पावतीवरती सदर अधिकाऱ्याचा स्टॅम्प वगैरे सर्व येतो. 1 तासभर अगोदर त्याच पावतीवरती फेल म्हणून लिहिलेलं असतं आणि 1 तासानंतरनं 1000, 1500, 2000 रुपये पैसे घेऊन त्यांच्यावरती स्टॅम्प मिळतो. ही लूटमार चाललेली आहे ती सरकार ऑफिसर्स मार्फत तिथल्या असणाऱ्या ऑफिसरमार्फत होत आहे. तर मोठ्या ऑफिसरांनी त्याच्यावरती काहीतरी सक्षम कारवाई करावी ही विनंती एक रिक्षा चालक आणि संघटक म्हणून. ठीक आहे, आता आपल्याला माहितीच झालेलं असेल की मीटर पासिंगसाठी कोणत्याही प्रकारचा दंड नाही. त्या रिक्षा चालकांना ज्यांनी याच्या अगोदर वेळेवर मीटर पासिंग करून घेतलेलं आहे किंवा ऑलरेडी त्यांनी 2000 रुपये दंड भरलेले आहेत तर त्यांना एकही रुपया दंड नाही. याची सर्वांनी नोंद घ्यावी. अफवांवर बळी पडू नये, विश्वास ठेवू नये आणि आपली मीटर पासिंग एकही रुपया दंड न भरता तसेच तिथे जे टवाळी लोक आहेत त्यांच्या माथी न जाता त्यांच्या नादी न लागता आपण आपलं स्वतःचं मीटर पासिंग करून घ्यावं. धन्यवाद.